घटना आपण अभ्यासतोय। आज आपण भारतीय राज्यघटनेचा जो सर्वाधिक महत्त्वाचा जो टॉपिक आहे त्या टॉपिककडे आपण आता बोलतोय। हा टॉपिक आहे मार्गदर्शक तत्वे। मार्गदर्शक तत्वे अभ्यासत असताना आपण सगळ्यात सुरुवातीला पार्श्वभूमी अभ्यासू, त्यानंतर तिची वैशिष्ट्ये अभ्यासू, त्यानंतर संवैधानिक तरतुदी ज्या आहे त्या अभ्यासू, त्यामध्ये कलमावाईज आपण सर्व मार्गदर्शक तत्वे समजून घेऊ। याचबरोबर फंडामेंटल राईट्स आणि मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यातला जो फरक आहे तोही आपण समजून घेऊ। आणि सगळ्यात लास्टला आपण मार्गदर्शक तत्वाचे जे काही मूल्यमापन आहे, जे त्यावरती टीका होत असतात, मार्गदर्शक तत्वासंदर्भातलं जे काही परीक्षण आहे ते सगळ्यात लास्टला आपण बघणार आहोत। तर सुरुवात करू आपण सगळ्यात पहिलं मार्गदर्शक तत्वाची पार्श्वभूमी। यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय हे सगळ्यात सुरुवातीला समजून घेऊ। यामध्ये मार्गदर्शक तत्वे या तत्वालाच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे असा शब्द वापरला जातो। यालाच इंग्रजीमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असं म्हटलं जातं। यामध्ये काही महत्त्वाचे शब्द आहेत, त्यावरून आपण अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू। पहिला आहे राज्य, स्टेट। दुसरा आहे धोरण, पॉलिसी। आणि तिसरा महत्त्वाचा शब्द आहे मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल। या ठिकाणी जे राज्य आहे, राज्य आपलं धोरण आखताना कोणत्या कोणत्या प्रिन्सिपलचा अवलंब करायचा आहे हे या मार्गदर्शक तत्वामध्ये स्पष्ट केलं आहे। राज्य म्हणजे सरळ सरळ शासन। शासन या ठिकाणी धोरण आखताना, पॉलिसी आखताना, प्रशासन करताना नेमक्या कोणत्या धोरणाची अंमलबजावणी करायला पाहिजे, यासाठी गाईडलाईन कोणती असेल, मार्गदर्शन करणारे जे प्रिन्सिपल आहे ते कोणती असेल, ती सर्व प्रिन्सिपल या मार्गदर्शक तत्वामध्ये देण्यात आलेली आहे। म्हणजेच या ठिकाणी गाईडलाईन किंवा मार्गदर्शन हे कुणाला करण्यात आलेलं आहे? राज्याला, शासनाला। मग शासनाने पॉलिसी आखताना कोणत्या कोणत्या प्रिन्सिपलचा वापर करायला पाहिजे ते सर्व मार्गदर्शक तत्वामध्ये देण्यात आलेलं आहे। मार्गदर्शक तत्वे या बेसवर, मार्गदर्शक तत्वाच्या आधारे शासनाने कारभार करायचा असतो। बघा, आपण इतिहासामध्ये बरेचसे काही घराणे किंवा काही राजे यांचं प्रशासन अभ्यासत असताना या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येतं की राजा प्रशासन करत असताना प्रशासनासंदर्भात त्याला सल्ला देणारं दरबारामध्ये मंत्रिमंडळ असायचं। त्यातला पंतप्रधान हा प्रमुख असायचा। तो प्रशासनासंदर्भात सल्ला द्यायचा। शेजारच्या राज्यासोबत कोणते धोरणं आखायची, जनतेच्या कल्याणासोबत कोणती धोरणं आखल्या जायला पाहिजे, याचबरोबर न्यायदान करण्याची पद्धत कशी असायला पाहिजे, ही सगळी प्रोसिजर तोंडी स्वरूपात ही या ठिकाणी राजाला सल्ला दिला जायचा। राजा त्यांच्या सल्ल्याने या ठिकाणी कारभार करायचा। मग हे पंतप्रधान किंवा जे त्याचं मंत्रिमंडळ असेल राजाचं, हे सल्ला देणारं जे मंत्रिमंडळ असेल हे कशा स्वरूपाचं आहे, ते सल्ला काय देतात, यावरून ती जी राज्य आहे ती प्रसिद्ध पावलेली आहे। बघा, आपण रामराज्याची जी काही संकल्पना आहे ती अभ्यासतो। त्यामध्ये रामराज्यामध्ये सर्व जनतेच्या कल्याणाचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। शेजारच्या राज्यासोबत कसे संबंध ठेवावे या ठिकाणी त्याचा विचार करण्यात आला आहे। याचबरोबर महाराष्ट्रातली छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं हे सुद्धा लोककल्याणकारी राज्य होतं असा उल्लेख बऱ्याचशा इतिहासकर्त्यांनी केलेला आहे। म्हणजेच या राजांनी प्रशासन करत असताना आपली जी धोरण आहे, जी पॉलिसी आहे, ती पॉलिसी आखताना
काही तत्वांचा अवलंब केलेला आहे. ती तत्व त्या त्या राज्यांनी त्या त्या स्वरूपात मांडलेली आहे. परंतु आधुनिक कालखंडामध्ये, आधुनिक लोकशाहीमध्ये जे काही राज्य स्थापन झालेले होते, मग काही वेगवेगळे देश तयार झालेले होते, मग त्या देशांनी जनतेच्या कल्याणासाठी कोणत्या तत्वाचा अवलंब करायला पाहिजे, कशा पद्धतीचं प्रशासन करायला पाहिजे, मग हे सर्व त्यांच्या घटनेमध्ये नमूद करण्यात आले. मग घटनेमध्ये नमूद करत असताना शासनाची कर्तव्य कोणती असेल, नागरिकांची कर्तव्य कोणती असेल, अशी विभागणी करण्यात आलेली आहे. भारतीय घटनेचा जर आपण विचार केला तर नागरिकांचे जे काही अधिकार आहे त्याला फंडामेंटल राईट्स म्हटलं गेलं. शासनाची जी काही कर्तव्य आहे ही कर्तव्य मार्गदर्शक तत्वे म्हणून ओळखले गेले. घटनेमध्ये या तत्वांचा समावेश केला. घटना तयार करत असताना घटनाकर्त्यांच्या हे लक्षात आलेलं होतं की ज्या काही आपल्याकडे ब्रिटिश प्रशासन होतं हे लोककल्याणकारी राज्य नव्हतं. मग लोककल्याणकारी राज्य कसं स्थापन केलं जाऊ शकतं याची काही प्रिन्सिपल घटनाकर्त्यांनी आपल्या संविधानामध्ये मांडलेली आहे. ती सर्व एकत्र एका ठिकाणी मांडलेली आहे. मग या भागाला किंवा या प्रिन्सिपलला मार्गदर्शक तत्वे असं म्हटलं जाते. आपल्या घटनेमध्ये भाग 4 मध्ये 36 ते 51 या कलमांच्या दरम्यान DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मांडण्यात आली. या भागामध्ये म्हणजे भाग 4 मध्ये शासनाची धोरणं स्पष्ट करण्यात आली आहे. आता ही तत्व कोणती आहे ही समजून घेण्यापूर्वी आपल्याला हे बघावं लागेल की ही जी काही प्रिन्सिपल आहे ही आपल्या संविधानामध्ये कशा पद्धतीने आणि कुठून घेण्यात आली आहे आणि कशी समाविष्ट झाली. हे समजून घेत असताना आपल्याला थोडंसं याच्या पार्श्वभूमीवरती जावं लागेल. 1928ला एक नेहरू रिपोर्ट आलेला होता. या नेहरू रिपोर्टमध्ये काही फंडामेंटल राईट्स मांडण्यात आलेली होती. यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क मांडण्यात आलेला होता. आता हा जरी हक्क असला, फंडामेंटल राईट्स जरी असला, तर याच वेळेस आता या समितीच्या लक्षात आलेलं होतं की काही अधिकार हे नागरिकासाठी देणं गरजेचं असेल. म्हणजेच काही न्यायप्रविष्ट असावे आणि काही गैर न्यायप्रविष्ट असावे. परंतु हा कालखंड ब्रिटिशांचा होता, त्यामुळे या ठिकाणी या रिपोर्टला नंतरच्या कालखंडामध्ये जास्त महत्त्व प्राप्त होऊ शकलं नाही. परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करता 1935ला ब्रिटिश शासनाने एक कायदा पारित केला. त्याला 1935चा भारत सरकारचा कायदा असं म्हटलं गेलं. या कायद्यामध्ये गव्हर्नर जनरलला ब्रिटिश पार्लमेंटने भारतातलं जे काही प्रशासन आहे, गव्हर्नर जनरलला प्रशासन करताना काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. भारतातलं प्रशासन चालू असताना, प्रशासन गव्हर्नर जनरल बघत असताना कोणत्या कोणत्या साधनाचा त्यांनी वापर करावा यासाठी त्याला काही सूचना देण्यात आल्या. त्याला इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन असं म्हटलं गेलं. म्हणजेच याला सूचनांची साधने असं म्हटलं गेलं. ही सूचनांची साधने कुणासाठी होती? भारतातल्या गव्हर्नर जनरलसाठी. कोणी तयार केलेली होती? ब्रिटिश पार्लमेंटने. आता 1935च्या कायद्यामध्ये ही तरतूद होती. पुढे चालून ज्यावेळेस संविधान निर्मितीचं कामकाजाला सुरुवात झाली, यावेळेस म्हणजे 1945ला 46ला संविधान निर्मितीचं कामकाज सुरू झालं. परंतु त्याच्यापूर्वी 1945ला तेज बहादूर सप्रू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली.
या समितीकडे एक जबाबदारी सोपवण्यात आली की जे काही हक्क आहे, फंडामेंटल राईट्स आहे, हे कोणत्या प्रकारचे असावे, कोणते असावे, यासाठी अभ्यास करण्यासाठी एक समिती नियुक्त केली. तिचं नाव होतं तेज बहादूर सप्रू. या समितीने अभ्यास करून, परीक्षण करून या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी सुचवल्या. हक्कांचं 2 गटामध्ये विभाजन त्यांनी केलं, वर्गीकरण केलं. त्यामध्ये एक होतं न्यायप्रविष्ट असलेले हक्क, म्हणजे न्यायप्रविष्ट हक्क असलेले हक्क हे असे हक्क असणार होते याचं उल्लंघन झाल्यानंतर तुम्हाला शासनाकडे किंवा न्यायालयाकडे या ठिकाणी दाद मागता येणार होती, ते पुनर्स्थापित करता येऊ शकत होते. दुसरे प्रकारचे जे हक्क होते ते असणार होते गैरन्यायप्रविष्ट. गैरन्यायप्रविष्ट म्हणजे हे शासनाचे ऐच्छिक हक्क असणार होते. शासन सोयीनुसार ते नागरिकांना बहाल करणार होते. परंतु हे जे हक्क असणार होते गैरन्यायप्रविष्ट, हे हक्क जर मिळाले नाही तर तुम्हाला न्यायालयामध्ये जाता येणार नव्हते. असे 2 गटात तेज बहादूर समितीने मूलभूत हक्काचे वर्गीकरण केले, अशी शिफारस केली आणि हे पुढे चालून हे मार्गदर्शक ठरलेले आहे. पुढे आपण म्हणजे संविधानाचा मसुदा तयार करत असताना, संविधान निर्माण करत असताना जे संविधान सभेचे सल्लागार होते सर B.N. राव यांनी जे मूलभूत हक्क होते, या मूलभूत हक्कासंदर्भात महत्त्वाची शिफारस केली. जो आपला कच्चा मसुदा त्यांनी सगळ्यात सुरुवातीला तयार केलेला होता, तो ज्यावेळेस ड्राफ्टिंग कमिटीकडे ज्यावेळेस सोपवण्यात आला, त्यामध्ये हक्काचं जे विभाजन होतं हे 2 गटामध्ये करण्यात आलं. मग त्यानुसार पहिला जो गट असणार होता त्यामध्ये आपण सुरुवातीला बघितल्याप्रमाणे न्यायालयाद्वारे बजावता येणारी हक्क, राईट्स असणार होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सेकंड जो प्रकार होता तो न्यायप्रविष्ट नसलेली हक्क असणार होती. मग पुढे चालून मसुदा समितीनेच याचं वर्गीकरण केलं आणि न्यायालयाद्वारे बजावता येतील असे जे हक्क असणार होते यांना फंडामेंटल राईट्स या गटामध्ये टाकण्यात आलं. याला भाग 3 मध्ये याचा समावेश करण्यात आला. जे न्यायप्रविष्ट नसतील असे जे हक्क होते हे हक्क भाग 4 मध्ये टाकण्यात आली. याला DPSP असं म्हटलं गेलं. आणि पुढे 36 ते 51 मध्ये न्यायप्रविष्ट नसलेली जे हक्क आहे म्हणजेच मार्गदर्शक तत्वे ही समाविष्ट करण्यात आली. आपण जर मार्गदर्शक तत्वाचा जर अभ्यास केला, समजून जर घेतलं, तर इतर ज्या काही देशाच्या ज्या काही घटनेवरून आपण प्रमुख बाबी ज्या स्वीकारलेल्या आहे त्यामध्ये आपण मार्गदर्शक तत्वे सुद्धा इतर देशाच्या घटनेवरून स्वीकारलेले आहे. आयरिश राज्य घटनेवरून आपण मार्गदर्शक तत्वे स्वीकारलेली आहे. आयरिश या देशाने स्पेनच्या घटनेवरून मार्गदर्शक तत्वे स्वीकारलेली आहे. म्हणजे बघा, आपल्याला या संदर्भात प्रश्न विचारला जातो, फंडामेंटल राईट्स ही आपण कोणाकडून स्वीकारलेली आहे असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर असणार आहे USA, अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्कांचा स्वीकार केलेला आहे. परंतु मार्गदर्शक तत्वाचा स्वीकार हा आपण आयरिश राज्यघटना किंवा आयर्लंडच्या राज्यघटनेतून आपण स्वीकार केलेला आहे. यानंतर मार्गदर्शक तत्वाची वैशिष्ट्ये समजून घेताना आपल्याला एक पोलीस राज्य ही नावाची एक कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल. यानंतर दुसरी कन्सेप्ट असेल कल्याणकारी राज्य. पोलीस राज्य समजून घेत असताना ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, पोलीस स्टेट किंवा पोलीस राज्य ही कन्सेप्ट ब्रिटिश कालखंडातली कन्सेप्ट आहे. ब्रिटिश राज्याला किंवा ब्रिटिश वसाहतीला पोलीस राज्य म्हटलं गेलं.
नागरिकाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी पोलीस राज्य स्थापन झालेलं होतं. म्हणजेच या ठिकाणी पोलीस स्टेटचा उद्देश हा भारतातील जी काही संपत्ती आहे, नफा जो आहे, हा नफा जास्तीत जास्त मिळवणं हा होता. लोककल्याण जे असेल, जनतेच्या हिताचा जे काही विचार आहे तो ह्या कालखंडामध्ये म्हणजे पोलीस स्टेटमध्ये याचा विचार केला गेलेला नव्हता. जे काही संपत्तीचं वहन भारतामधून करायचं होतं, हे करण्यासाठी नागरिकांना कंट्रोलमध्ये म्हणजे धाकामध्ये ठेवणं गरजेचं होतं. त्यासाठी पोलिसांची या ठिकाणी मदत घेतल्या गेलेली आहे, म्हणून याला पोलीस स्टेट म्हटलं गेलं. परंतु आधुनिक लोकशाहीमध्ये जसे जसे भारताला इतर देशांना स्वातंत्र्य मिळत गेलं, त्यानंतर आता या कल्याणकारी राज्याचा उदय व्हायला सुरुवात झाली. मग पोलीस स्टेट नंतर ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, तर भारताला स्वातंत्र्य मिळत असतानाच या कल्याणकारी राज्याची कन्सेप्ट समोर आलेली आहे. कल्याणकारी राज्यामध्ये नागरिकांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकास साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. याचद्वारे सामाजिक, आर्थिक, राजकीय लोकशाही सुद्धा स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातो. पोलीस राज्याच्या विरुद्ध असलेली ही जी काही कन्सेप्ट आहे कल्याणकारी राज्य, या कल्याणकारी राज्यामध्ये सामाजिक लोकशाही म्हणजेच जे काही समाजामध्ये जो काही भेदभाव आहे, हा भेदभाव हा दूर केला जायचा. हे दूर करणं हा उद्देश असेल. म्हणजे समानता या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा उद्देश असतो. याचबरोबर आर्थिक लोकशाहीमध्ये समाजातली जी विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, गरीब श्रीमंत जी काही दरी आहे, ती दरी या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. जे राजकीय हक्क असतात, हे हक्क या ठिकाणी म्हणजे राजकीय लोकशाहीमध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात असतो. या तिघांचाही उद्देश या ठिकाणी कल्याण करणं, जनतेचं हितसंवर्धन करणं हा या मागचा उद्देश असतो. यालाच कल्याणकारी राज्य असं म्हटलं गेलं आहे. भारतीय घटनेमध्ये भाग 4 हा कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न आहे. म्हणून आपण मार्गदर्शक तत्वाचा समावेश केला आहे. जनतेचं कल्याण कोणत्या तत्वाने होऊ शकतं, तर ते मार्गदर्शक तत्वामध्ये देण्यात आलेले आहे. मार्गदर्शक तत्वाचं वैशिष्ट्य हे आहे की कल्याणकारी राज्य स्थापन करणं हा मार्गदर्शक तत्वाचा उद्देश आहे. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य या मार्गदर्शक तत्वाचं हे आहे की हे न्यायप्रविष्ट नाही. न्यायप्रविष्ट नाही म्हणजेच यामध्ये म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेले जे प्रिन्सिपल आहे किंवा हक्क आहे, हे याचं जर पालन केलं नाही किंवा हे हक्क जर नागरिकाला मिळाले नाही, तर त्याच्या विरोधात न्यायालयामध्ये जाता येत नाही किंवा ती न्यायप्रविष्ट नाही किंवा न्यायालयाद्वारे ती पुनर्स्थापित करता येऊ शकत नाही. म्हणजे याला असं म्हटलं जातं की ही न्यायप्रविष्ट नाही. न्यायालयाने एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी या मार्गदर्शक तत्वाची मदत होत असते. जरी ही न्यायप्रविष्ट नसली, मार्गदर्शक तत्व ही जरी न्यायप्रविष्ट नसली, परंतु एखादा कायदा शासन करत असताना, लोकांचं कल्याणासंदर्भात हित संवर्धन करत असताना एखादा कायदा जर तयार होत असेल, तो कायदा योग्य आहे की अयोग्य आहे याचं परीक्षण करण्यासाठी, घटनात्मक वैधता तपासण्यासाठी या मार्गदर्शक तत्वाची मदत होत असते. याचबरोबर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांचा जर आपण फरक समजून घेतला, तर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांचा थोडक्यात आपण फरक समजून घेऊ.
मूलभूत हक्क जे असेल हे नकारात्मक आहे, कारण ते राज्यास काय कोणत्या गोष्टी करायच्या नाही यासाठी प्रतिबंध करते. नकारात्मक आहे म्हणजे हे निगेटिव्ह आहे. आणि मार्गदर्शक तत्वे हे सकारात्मक आहे, कारण ते राज्यास काही गोष्टी करण्याचे मार्गदर्शन करतात, गाईडलाईन करतात. उदाहरणार्थ फंडामेंटल राईट्समध्ये कलम 15 नुसार राज्यास भेदभाव करण्यास प्रतिबंध असेल. कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळण्यास प्रतिबंध असेल. म्हणजेच काय करायचं नाही ही तत्व कशामध्ये देण्यात आली आहे? फंडामेंटल राईट्स मध्ये. याचबरोबर मार्गदर्शक तत्वामध्ये शासनाने काय करायला पाहिजे म्हणजेच जे काही सकारात्मक तत्व आहे ते मार्गदर्शक तत्वामध्ये देण्यात आले. शासनाने समान कामासाठी समान वेतन द्यायला पाहिजे. स्त्री व पुरुष यांना समान कामासाठी काय करायला पाहिजे? समान वेतन द्यायला पाहिजे. म्हणजेच काय करायला पाहिजे हे प्रिन्सिपल या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. पर्यावरण संवर्धन करण्यासाठी कोणत्या तत्वाचा अवलंब करायला पाहिजे हे मार्गदर्शक तत्वामध्ये सांगण्यात आले आहे. म्हणजे शासनाने काय करायला पाहिजे हे सर्व गोष्टी मार्गदर्शक तत्वामध्ये सांगण्यात आलेल्या आहे. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा फरक, मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहे. म्हणजेच त्याचे उल्लंघन झाल्यास न्यायालयातून ते पुनर्प्राप्त होत असतात, पुन्हा ते मिळवून घेतले जात असतात. परंतु मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाही. म्हणजेच त्याचं उल्लंघन झाल्यास ते न्यायालयातून साध्य करून घेता येत नाही. म्हणजेच बघा, मार्गदर्शक तत्वे जे असतील, जी काही प्रिन्सिपल मांडण्यात आली, जे काही तत्व त्याच्यामधून मांडण्यात आले, जे काही राईट्स त्याच्या माध्यमातून देण्यात आले, ते हक्क नागरिकाला जर मिळाले नाही तर ते न्यायालयाकडून पुनर्स्थापित करता येत नसतात, ते मिळवता येत नसतात. तिसरा महत्त्वाचा फरक आपण समजून घेऊ. देशात राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे मूलभूत हक्काचं वैशिष्ट्य असतं. राजकीय लोकशाही म्हणजेच या ठिकाणी जे काही राजकीय अधिकार नागरिकांना मिळतात, हे अधिकार सर्वांना सारख्या प्रमाणात मिळणं अपेक्षित असतं. याचबरोबर कायद्याचं राज्य या फंडामेंटल राईट्समुळं प्रस्थापित होत असतं. याचबरोबर आपण मार्गदर्शक तत्वाचं जर बघितलं, देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम मार्गदर्शक तत्वे करत असतात. सामाजिक व आर्थिक लोकशाही आपण पुढे बघणार आहोत. सामाजिक जो काही फरक आहे, विषमता आहे, ती दूर करण्याचा प्रयत्न मार्गदर्शक तत्वे करत असतात. याचबरोबर आर्थिक विषमता, उत्पन्नाची साधनं जी असेल ती कंट्रोल कोणाच्यामध्ये असेल, याचबरोबर व्यक्तीचं उत्पन्न, व्यक्ती किंवा समाजामधले जे काही उत्पन्नाची जी काही साधनं आहे ही समान लेवलवरती वितरित होणं अपेक्षित आहे. म्हणजेच या ठिकाणी समानता निर्माण होणं अपेक्षित आहे. ही सर्व तत्वे मार्गदर्शक तत्वामध्ये मांडले गेले. म्हणून यामध्ये सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित होणं हा मार्गदर्शक तत्वाचा प्रयत्न आहे किंवा उद्देश आहे. मूलभूत हक्क हे कायदेशीर बंधने आहे. कायदेशीर बंधने ही शासनावरती आहे. म्हणजेच जर एखादा हक्क भंग झाला तर तो न्यायालयाकरवी तो मिळवून घेतला जातो. म्हणजे हे हक्क, फंडामेंटल राईट्स हे कायदेशीर बंधने आहे. परंतु मार्गदर्शक तत्वाचा जर विचार केला, हे शासनावरती नैतिक व राजकीय बंधन आहे. नैतिक म्हणजे त्यांनी काय करायला पाहिजे, कोणत्या तत्वाचा अवलंब करायला पाहिजे, हे म्हणजे शासनाने कोणत्या प्रिन्सिपलचा अवलंब करायला पाहिजे. नैतिक असणे म्हणजे त्या गोष्टी मॉरल असणं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या करणं. परंतु हे बंधनकारक आहे, म्हणजे हे कंपल्सरी आहे.
हे हक्क मिळणं गरजेचंच आहे, हे राईट्स देणं गरजेचंच आहे, परंतु अशी बंधनं मार्गदर्शक तत्वामध्ये नाही. म्हणून हे नैतिक व राजकीय बंधनं मांडण्यात आली. मूलभूत हक्कामुळे व्यक्तीच्या कल्याण संवर्धित करतात, त्यामुळे ते वैयक्तिक असतात. सर्वात महत्त्वाचं फंडामेंटल राईट्समुळे व्यक्ती विकास साध्य होत असतो. मार्गदर्शक तत्वामुळे समाज कल्याण किंवा समाज कल्याण साध्य होत असतं. मग त्यानुसार ते समाज कल्याण संवर्धित करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे बघा, एका व्यक्तीच्या विकासासाठी फंडामेंटल राईट्सची गरज आहे, परंतु पूर्ण समाजाच्या हितासाठी, पूर्ण समूहासाठी मार्गदर्शक तत्वाची आवश्यकता आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज नसते, ती आपोआप प्राप्त होत असतात. मार्गदर्शक तत्वासंदर्भात त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज असते, आपोआप अंमलात येत नसतात. बघा, हे घटनेमध्ये समाविष्ट असल्यामुळे, मूलभूत हक्क असल्यामुळे ही यासाठी कायदा करण्याची आवश्यकता नाही. ते ॲटोमॅटिकली जनतेला ते उपलब्ध होत असतात. ते जर भंग झाले तर न्यायालयामध्ये दाद मागितली जाते, न्यायालय ते पुनर्स्थापित करून देतात. त्यामुळे त्यासाठी कायद्याची गरज नसते. परंतु हे न्यायप्रविष्ट नसल्यामुळे नागरिकाला जर ते हक्क मिळाले नाही तर या ठिकाणी ते मिळवण्यासाठी कायद्याच्या स्वरूपात त्याची गरज असते. मग उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना जो हक्क होता तो मार्गदर्शक तत्वामध्ये हक्क होता. नंतर चालून आपण तो मूलभूत हक्क बनवला. आता आपण कलम 45 नुसार 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकाचं संगोपन करण्याची जबाबदारी ही आपण आता शासनावरती टाकलेली आहे. पण यासाठी आपल्याला वेगवेगळे कायदे करावे लागलेले आहे. आपण किमान वेतन कायदा तयार केलेला आहे, आपण वन संरक्षण कायदा तयार केलेला आहे, वन्यजीव संरक्षण कायदा केलेला आहे. हे जे काही कायदे केलेले आहे, हे कायदे करण्याचा उद्देश हा आहे की याद्वारे आपण मार्गदर्शक तत्वाची जी काही प्रिन्सिपल आहे ती या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली. म्हणजे मार्गदर्शक तत्वे जर अवलंब करायचे आहे तर त्यासाठी आपल्याला कायद्याची आवश्यकता असते. इकडं लास्ट आपण मूलभूत हक्काचा आणि मार्गदर्शक तत्वाचा फरक समजून घेऊ. न्यायालय मूलभूत हक्काचे उल्लंघन करणाऱ्या कायद्याला घटनाविरोधी असल्याचे घोषित करू शकते. फंडामेंटल राईट्स व्हायलेट करणारा जो एखादा लॉ जर संसद तयार करत असेल, राज्य तसा कायदा तयार करत असेल तर तो कायदा घटनाविरोधी आहे असं ठरवून न्यायालय तो कायदा घटनाबाह्य ठरू शकते, तो कायदा काढून टाकू शकते. मार्गदर्शक तत्वाचा जर विचार केला तर न्यायालय मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन करणाऱ्या कायद्याला घटनाविरोधी कायदा म्हणून घोषित करू शकत नाही. हा महत्त्वाचा फरक मार्गदर्शक तत्वे आणि फंडामेंटल राईट्समध्ये आहे. म्हणजे एखादा कायदा ज्यावेळेस संसद किंवा राज्य विधिमंडळ बनवत असताना तो कायदा जर फंडामेंटल राईट्सचा भंग करत असेल तर तो कायदा शून्यवत ठरवण्याचा अधिकार हा न्यायालयाला असतो. म्हणजे तो कायदा रद्द करण्याचा अधिकार हा न्यायालयाला असतो. परंतु मार्गदर्शक तत्वासंदर्भात जर असा कायदा तयार होत असताना तो घटनाविरोधी ठरवला जाऊ शकत नाही. कारण मार्गदर्शक तत्वे हे नागरिक किंवा शासनावरती बंधनकारक नसतात, ती न्यायप्रविष्ट नसल्यामुळे असा कायदा हा घटनाविरोधी ठरवला जाऊ शकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांचा आपल्याला फरक समजून घेता येईल. पुढे आपण जे काही संवैधानिक तरतुदी आहे मार्गदर्शक तत्व ते आपण समजून घेऊ.